नमस्कार, मी सरोज कुमार भोसले आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये मी एपिडेमिक्सचे इन जनरल आणि कोरोना व्हायरसचे इन पर्टिक्युलर काही मॅथमॅटिकल आणि काही ॲनालिटिकल ॲस्पेक्ट्स प्रेझेंट करणार आहे. विशेष करून एपिडेमिकॉलॉजिकल मॉडेल, त्यामध्ये स्पेशली SIR मॉडेल, त्यानंतर R0 जो की बेसिक रिप्रोडक्शन रेशो म्हणून ओळखला जातो, आणि फ्लॅटनिंग द कर्व, या 2-3 टर्म्स मी डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे. या टर्म्स तुम्ही कुठे ऐकल्या असतील किंवा वाचल्या असतील. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांचा अर्थ, त्यांचं महत्त्व आणि त्यांचा उपयोग काय आहे तुम्हाला कळेल. तर सुरुवात करूया. ही या व्हिडिओची आउटलाईन आहे. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहणार आहोत कंपार्टमेंटल मॉडेल कन्सेप्ट काय आहे ते. त्यानंतर स्पेशल कंपार्टमेंटल मॉडेल जे सिम्पलेस्ट आहे SIR मॉडेल, त्यामध्ये आपण पहिल्यांदा पाहूया त्याची डेफिनिशन. त्यानंतर आपण डायनॅमिक्स पाहूया. त्यानंतर ट्रान्झिशन रेट्स. त्यानंतर SIR मॉडेल विदाऊट व्हायटल डायनॅमिक्स म्हणजे काय आणि त्याचा काय यूज आहे. त्यानंतर आपण सिग्निफिकन्स ऑफ R0 पाहणार आहोत. आणि त्यानंतर फ्लॅटनिंग द कर्वची डेफिनिशन आणि सिग्निफिकन्स. तर चालू करूया आपण आता कंपार्टमेंटल मॉडेलपासून. कंपार्टमेंटल मॉडेल जे आहे ही एक इन्फेक्शस डिसीजेसचं मॅथमॅटिकल मॉडेलिंग करण्यासाठी वापरली जाणारी टेक्निक आहे. त्याच्यामध्ये आपण काय करतो, पॉप्युलेशनला काही कंपार्टमेंट्समध्ये डिवाईड करतो. सपोज हा टोटल पॉप्युलेशनचा सेट आहे, तर आपण टोटल पॉप्युलेशनला काही कंपार्टमेंटमध्ये डिवाईड करतो. जसं की ससेप्टिबल लोक किती आहेत, इन्फेक्शन झालेले लोक किती आहेत, रिकवर झालेले लोक किती आहेत, किंवा डेड झालेले लोक किती आहेत, किंवा ज्या लोकांना इन्फेक्शन झालेलं आहे पण ज्या लोकांमध्ये लक्षणं दिसत नाहीत असे लोक किती आहेत. तर ह्याचे आपण कंपार्टमेंट्स करतो याच्यामध्ये. आणि प्रत्येक कंपार्टमेंटला आपण कंपार्टमेंटमध्ये लोक येण्याचा आणि कंपार्टमेंटमधून लोक बाहेर पडण्याचा रेट किती आहे हे आपण कॅल्क्युलेट करतो. आणि त्याच्यावर बेस्ड आपले सगळे अजम्पशन्स आणि प्रेडिक्शन्स असतात. त्याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट जे अजम्पशन आहे ते असं आहे की प्रत्येक कंपार्टमेंटमधला प्रत्येक इंडिव्हिज्युअल जो आहे त्याच्या कॅरेक्टरिस्टिक सेम आहेत. फॉर एक्झाम्पल इन्फेक्शन झालेले जे लोक आहे, इन्फेक्शस लोकांचं जे कंपार्टमेंट आहे त्यामध्ये सगळे इन्फेक्शस लोक एकाच प्रकारे बिहेव करतात, किंवा सगळे ससेप्टिबल लोक एकाच प्रकारे बिहेव करतात. हे बेसिक अजम्पशन आहे. हे मॉडेल 20th सेंचुरी 20व्या शतकामध्ये ह्या मॉडेलचे डिस्कवर करण्यात आलेलं आहे. आणि कर्मॅक आणि मॅकेंड्रिक यांचा जो पेपर आहे 1927 मध्ये पब्लिश केला, त्यामध्ये त्याचा उल्लेख आढळतो. त्यानंतर कंपार्टमेंटल मॉडेल जे आहे हे दुसरं काही नसून हा एक सेट ऑफ ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन्स आहे. जनरली ते इक्वेशन्स डिटर्मिनिस्टिक असतात, पण त्या इक्वेशन्समधले मोस्टली पॅरामीटर्स जे आहेत ते पॅरामीटर्स डिटर्मिनिस्टिक नाही आहेत, ते प्रोबॅबिलिस्टिक असतात, ते रँडम असतात. आणि त्यांचं ते कसे डिटर्माइन केले जातात ते हा आपल्या या व्हिडिओचा भाग नाही आहे. तुम्हाला इंटरेस्ट असेल तर तुम्ही पेपर्समध्ये वाचू शकता. काही पुस्तक पण अवेलेबल आहेत इंटरनेटवर, ते तुम्ही वाचू शकता. ह्या मॉडेलचा मेन यूज जो आहे तो प्रिडिक्ट करण्यासाठी आहे की किती लोकांना इन्फेक्शन होऊ शकेल आणि किती ड्युरेशनपर्यंत हे एपिडेमिक राहू शकेल. हे प्रिडिक्शन ह्या मॉडेलचा यूज करून आपण करू शकतो. हे मॉडेल आपल्याला वेगळ्या सिच्युएशनचा एपिडेमिकच्या आउटकमवर काय परिणाम होईल हे आपल्याला ह्या मॉडेलमधून कळतं. जसं की सपोज उद्या चालून वॅक्सिन अवेलेबल झालं कोरोना व्हायरसचं, तर किती लोकांना वॅक्सिनेट करणं आवश्यक आहे हे आपल्याला ह्या मॉडेलचा यूज करून कळू शकतं. तर असं हे कंपार्टमेंटल मॉडेल आहे. त्यानंतर आपण SIR मॉडेल. SIR मॉडेल हे सगळ्यात सिम्पल असं कंपार्टमेंटल मॉडेल आहे. या मॉडेलचे बरेचसे डेरिव्हेटिव्ज आहेत. बरेचसे मॉडेल या मॉडेलपासून डिराईव्ह करता येतात आपल्याला. यामध्ये आपण टोटल पॉप्युलेशनला 3 कंपार्टमेंटमध्ये डिवाईड करतो. एक आहे S म्हणजे ससेप्टिबल लोकांचा कंपार्टमेंट, ज्यांना तो साथीचा रोग होऊ शकतो असे लोक. दुसरं आहे I, ज्यांना ऑलरेडी इन्फेक्शन झालेलं आहे असे लोक. आणि तिसरं आहे R म्हणजे रिमूव्ड, असे लोक जे इन्फेक्शन होऊन बाहेर पडले. तर इन्फेक्शन होऊन बाहेर 2 प्रकारे पडू शकतात लोक. एक तर ते रिकवर झालेले असतील किंवा ते डिसीज झालेले असतील किंवा मृत पावलेले असतील. हे मॉडेल जरी सिम्पल असलं तरी हे बऱ्यापैकी प्रेडिक्टिव्ह आहे, पर्टिक्युलरली जे डिसीजेस ह्युमन टू ह्युमन ट्रान्समिट होतात त्यांच्यासाठी. त्यानंतर
दुसरी गोष्ट म्हणजे एस, आय आणि आर या 3 कंपार्टमेंटमध्ये जी लोकसंख्या आहे ती टाईमनुसार चेंज होत राहते, त्यामुळे आपण त्याला डायनामिक मॉडेल असं म्हणतो. त्यानंतर एपिडेमिकमध्ये, कुठल्याही एपिडेमिकमध्ये काय होतं की ससेप्टिबल लोकांची जी संख्या आहे ती झपाट्याने खाली येते सुरुवातीच्या काळामध्ये, कारण इन्फेक्शन हे फास्ट पसरत जातं लोकांचं कॉन्टॅक्ट एकमेकांसोबत होऊन, आणि जनरली ससेप्टिबल लोकांचा जो ग्राफ आहे तो असा डाऊनवर्ड असतो. त्यानंतर जर आपण इन्फेक्शियस लोकांचा जर प्लॉट पाहिला तर तो जनरली असा असतो, जर फास्ट इन्फेक्शन पसरत असेल एखाद्या डिसीजचं. आणि जर आपण रिकवर्ड लोकांचा जर प्लॉट पाहिला तर तो जनरली असा असतो त्या प्रकारचा. ओके, तर हे 3 असे प्लॉट असतात. प्रत्येक मेंबर जो आहे पॉप्युलेशनचा तो पहिल्यांदा ससेप्टिबल असतो, त्यानंतर तो इन्फेक्शियसमध्ये जातो आणि त्यानंतर तो रिकवर होतो. जनरली हे आयडियली असं अझम्पशन आहे, पण असं होत नाही, कारण जसं डिसीज स्प्रेड व्हायला लागतो तसं आपण लॉकडाऊन वगैरे यासारख्या प्रिकॉशनरी मेजर घेतो, आणि त्यामुळे प्रत्येक ससेप्टिबल व्यक्ती हे इन्फेक्शियस होईलच असं नाही, त्यामुळे प्रत्येक माणसाला या सायकलमधून जावं लागत नाही, पण ॲनालिसिस पर्पजसाठी आपण असं अझूम करूया. त्यानंतर आपण पाहूया की ट्रान्झिशन रेट्स. तर ट्रान्झिशन रेट्स म्हणजे काय, तर एका कंपार्टमेंटमधून दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये ऑन ॲन ॲव्हरेज प्रत्येक दिवशी किती लोक जातात ही संख्या म्हणजे रेट्स, ट्रान्झिशन रेट्स आहेत. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहूया S to I हा जो रेट आहे, एसमधून आयमध्ये जाण्याचा जो रेट आहे तो रेट आहे बीटा I डिवायडेड बाय N. ह्याच्यामध्ये बीटा आहे ॲव्हरेज नंबर ऑफ कॉन्टॅक्ट्स पर पर्सन पर युनिट टाईम, किंवा पर डे म्हणूया आपण, युनिट टाईमला डे कन्सिडर करूया. तर ऑन ॲन ॲव्हरेज एक व्यक्ती एका दिवशी किती लोकांच्या कॉन्टॅक्टमध्ये येतो, मल्टिप्लाइड बाय किंवा त्याला गुणिले प्रोबॅबिलिटी ऑफ डिसीज ट्रान्समिशन इन अ कॉन्टॅक्ट, आणि एकदा ती व्यक्ती कॉन्टॅक्टमध्ये आल्यानंतर डिसीज ट्रान्समिट होण्याची प्रोबॅबिलिटी किती, ह्या 2 संख्यांचं प्रोडक्ट म्हणजे बीटा आहे. त्यानंतर I अपॉन N जो आहे, I बाय N, तो आहे फ्रॅक्शन ऑफ कॉन्टॅक्ट्स इन्व्हॉल्विंग इन्फेक्शियस इंडिव्हिज्युअल्स, म्हणजे जेवढे ऑन ॲन ॲव्हरेज कॉन्टॅक्ट झाले एका दिवशी तर त्याच्यापैकी किती कॉन्टॅक्ट्समध्ये इन्फेक्टेड लोक होते, त्यावर डिपेंड आहे की इन्फेक्शन पसरणार की नाही. जर 2 लोकांमध्ये कॉन्टॅक्ट झाले आणि दोघे इन्फेक्टेड नसतील तर आपल्याला ते कन्सिडर करायची गरज नाही. त्यानंतर आहे गॅमा जो आहे रेट ऑफ रिकव्हरी ऑर मॉर्टॅलिटी, म्हणजे थोडक्यात गामा आहे आयमधून बाहेर पडण्याचा रेट आहे थोडक्यात गामा म्हणजे. जर इन्फेक्शनचं ड्युरेशन D असेल तर गामा म्हणजे 1/D असतो जनरली. आणि असं अजून केलं जातं की कुठल्याही व्यक्तीचा एका पर्टिक्युलर कंपार्टमेंटमधला जो स्टे आहे तो एक रँडम व्हेरिएबल आहे, आणि त्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे तो एक्सपोनेन्शियल डिस्ट्रीब्युशन आहे. तर आपण जे SIR मॉडेल कन्सिडर करणार आहोत ते आहे SIR मॉडेल विदाऊट व्हायटल डायनॅमिक्स. व्हायटल डायनॅमिक्स म्हणजे बर्थ आणि डेथ जिथं कन्सिडर होतात, पण या मॉडेलमध्ये आपण बर्थ आणि डेथ रेट कन्सिडर करणार नाही. त्यामुळं काय होतं की पॉप्युलेशन कॉन्स्टंट आहे असं आपण अझ्युम करू शकतो, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी सिम्पल होऊन जातात. त्याला एक रिझन पण आहे, आपण असं मॉडेल का यूज करू शकतो, याला रिझन असं आहे कारण कुठल्याही एपिडेमिकचा जो स्प्रेड आहे त्याचं जे डायनामिक आहे ते जनरली व्हायटल डायनामिकपेक्षा फास्ट असतं. म्हणजे नॉर्मली बर्थ आणि डेथचा जो रेट आहे त्या रेटपेक्षा जास्त रेट एपिडेमिकमुळे मरणाऱ्या लोकांचा असतो. तर त्यामुळे आपण वी कॅन निग्लेक्ट दी व्हायटल डायनॅमिक्स. तर SIR मॉडेल हे बेसिकली हे SIR मॉडेल आहे, म्हणजे 3 डिफरन्शियल इक्वेशनचा सेट आहे. हे इक्वेशन 1 आहे, पहिलं इक्वेशन आहे. पहिल्या इक्वेशनमध्ये आपण डिराईव्ह करतो रेट ऑफ चेंज ऑफ पॉप्युलेशन इन कंपार्टमेंट S ds/dt, जो की आहे बीटा I डिवायडेड बाय N इंटू रेट इंटू एसमध्ये किती पॉप्युलेशन आहे त्यावर डिपेंड आहे तो रेट. एसमध्ये जर पॉप्युलेशन जास्त असेल तर फास्ट तो डिक्रीज होईल एसमधले लोक, एसमध्ये जर पॉप्युलेशन कमी असेल तर तो डिके स्लो होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल उदाहरण घ्या की पाण्याची टाकी आहे, पाण्याच्या टाकीला खाली नळ जोडलेला आहे, तर पाण्याची टाकी जर जास्त भरली असेल तर नळाला प्रेशर जास्त होईल. पाण्याची टाकी जर
पाणी त्यामध्ये पाणी कमी असेल तर त्या नळाचं प्रेशरसुद्धा कमी असेल. म्हणजे रेट जो आहे तो पाणी येण्याचा, तो पाण्याची टाकी किती भरली आहे त्यावर आहे. सिमिलरली एक्झॅक्टली सेम तसंच आहे एसमधून बाहेर पडणारे जे लोक आहेत, एसमधून जे इन्फेक्ट होणारे लोक आहेत किंवा ससेप्टेबलमधून जे लोक इन्फेक्ट होतात त्यांचा जो रेट आहे तो ससेप्टेबल कंपार्टमेंटमध्ये किती लोक आहेत त्यावर डिपेंड आहे. ससेप्टेबल लोक जर जास्त असेल तर ते फास्ट इन्फेक्ट होतील, तिकडे जर कमी लोक असतील तर ऑब्व्हियसली इन्फेक्शनचा रेट जो आहे तो कमी असेल. त्यानंतर आहे रेट ऑफ चेंज ऑफ इन्फेक्शियस पीपल. म्हणजे इन्फेक्शियस पीपल कसे, इन्फेक्शियस लोक कसे कमी होतील. तर रेट ऑफ चेंज जो आहे इन्फेक्शियस कंपार्टमेंटमध्ये पहा, ससेप्टेबल कंपार्टमेंटमधून फक्त बाहेर जाणारे लोक आहेत, त्यामुळे ससेप्टेबलचा जो रेट आहे तो निगेटिव्ह आहे. इन्फेक्शियस कंपार्टमेंट जर असेल तर इन्फेक्शियस कंपार्टमेंटमध्ये आतमध्ये येणारे पण लोक आहेत आणि इन्फेक्शियसमधून बाहेर जाणारे सुद्धा लोक आहेत. हे इन्फेक्शियस कंपार्टमेंट आहे, हे आर आहे आणि हे एस आहे. तर एसमध्ये फक्त बाहेर जाणारे असल्यामुळं याचा रेट निगेटिव्ह आहे. आयमध्ये आतमध्ये येणारे पण आहेत आणि बाहेर जाणारे पण आहेत. तर आयमध्ये जे आतमध्ये लोक येतात दे कम फ्रॉम एस, त्यामुळं आयमध्ये येण्याचा जो रेट आहे तो एसमधून बाहेर पडण्याचा रेट आहे. आणि आयमधून बाहेर पडण्याचा जो रेट आहे तो आहे गामा इंटू आय. अगेन दिस रेट डिपेंड्स अपॉन नंबर ऑफ पीपल इन इन्फेक्शियस कंपार्टमेंट. आणि पुन्हा आपण जो डी आर बाय डी टी जर कन्सिडर केला की आरमध्ये येणारे लोक किती, तर आरमध्ये एकाच मार्गाने लोक येतात जे की आयमधून बाहेर पडले ते आयमध्ये येतात आणि त्यांचा जो रेट आहे तो गामा इंटू आय आहे, म्हणजे हा. ओके, तर हे आहे बेसिक SIR मॉडेल विदाऊट व्हायटल डायनामिक्स. त्याच्यानंतर आपण ह्याच्यातल्या काही गोष्टी पाहूया. सगळ्यात पहिल्यांदा आपण ऑब्झर्व करूया की ही जी सिस्टीम आहे ही नॉन लिनियर आहे, पण ह्याचं ॲनालिटिक सोल्युशन डिराईव्ह करणं पॉसिबल आहे इम्प्लिसिट फॉर्ममध्ये. जनरली बऱ्याचशा कॉम्प्लिकेटेड मॉडेल्समध्ये ते पॉसिबल नसतं, पण फॉर्च्युनेटली SIR मॉडेलमध्ये ते पॉसिबल आहे. किंवा आपण न्यूमरिकलीसुद्धा सिम्युलेशनसुद्धा करू शकतो युजिंग मॉन्टे कार्लो मेथड. हे ॲडव्हान्स मेथड झाल्या, आपण त्याच्या भानगडीत पडणार नाही आता, पण जस्ट फॉर सेक ऑफ युअर नॉलेज थोडं लक्षात असू द्या. त्यानंतर दोन खूप महत्त्वाच्या गोष्टी इथं कन्सिडर करणार आहोत आपण. सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती ही आहे की एस ऑफ टी प्लस आय ऑफ टी प्लस आर ऑफ टी, एस आय आणि आर जरी इंडिव्हिज्युअली टाईमचे फंक्शन असले तरी टोटल जे पॉप्युलेशन आहे ते कॉन्स्टंट आहे. कारण पॉप्युलेशनमधून लोक कुठेच बाहेर जात नाही आहेत. वी आर नॉट कन्सिडरिंग दी बर्थ अँड डेथ रेट. म्हणजे पॉप्युलेशनमध्ये काही ॲड पण होत नाही किंवा पॉप्युलेशनमधून कुणी जात पण नाही, त्यामुळे एन कॉन्स्टंट आहे आणि इट इज नॉट अ फंक्शन ऑफ टाईम. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की ह्या तिघांची 3 व्हेरिएबलची जी सम आहे ती कॉन्स्टंट असल्यामुळं काय आपल्याला फक्त 3पैकी फक्त 2च व्हेरिएबल कन्सिडर करावे लागतील. 2 व्हेरिएबल जर आपल्याला माहिती झाले तर तिसरा व्हेरिएबल आपण इझिली डिराईव्ह करू शकतो. सो दिस मेक्स थिंग्स इझी. त्याच्यामुळे ॲनालिसिस जरा इझी होऊन जातं, थोडंसं आपल्याला ॲनालिसिसमध्ये मदत होते याची. त्यानंतर जो सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तो आहे R0, ज्याला आपण म्हणतो बेसिक रिप्रोडक्शन नंबर किंवा बेसिक रिप्रोडक्शन रेशो. तर जे डायनामिक्स आहे इन्फेक्शियस क्लासचं ते डिपेंड असतं बीटा आणि गामाच्या रेशोवर. बीटा डिवाइड बाय गामा हा जो रेशो आहे त्याला आपण R0 म्हटलेलं इथं, आणि R0ला आपण म्हणतो बेसिक रिप्रोडक्शन नंबर किंवा बेसिक रिप्रोडक्शन रेशो. हा रेशो खूप इम्पॉर्टंट आहे. या रेशोवर डिपेंड आहे की एखादा डिसीज एपिडेमिक असेल की नाही किंवा त्याचा स्प्रेड किती वेगाने होणार, हे R0वर डिपेंड आहे. तुम्ही बऱ्याच ठिकाणी R0बद्दल ऐकले असेल, काही ठिकाणी नेटवर वगैरे वाचलं असेल. R0 कोविड-19साठी R0 त्यांनी मेन्शन केलेलं आहे. 2 ते 5च्या मध्ये काहीतरी एक्झॅक्टली, आय डोंट नो द फिगर. तो अजून डिराईव्ह करणं चालू आहे. वेगळ्या रिसर्चमध्ये वेगळा नंबर मिळतो, मिळालेला तुम्ही पाहिला असेल. हा जो आहे हा बेसिकली एक्सपेक्टेड नंबर ऑफ न्यू इन्फेक्शन्स आहे फ्रॉम अ सिंगल इन्फेक्शन. म्हणजे एक इन्फेक्टेड व्यक्ती दुसऱ्या किती व्यक्तीला इन्फेक्ट करू शकते ऑन अन ॲव्हरेज, हा नंबर म्हणजे R0 आहे. आता आपण पाहूया R0 जो आहे बेसिक रिप्रोडक्शन नंबर किंवा बेसिक रिप्रोडक्शन रेशो, त्याचा सिग्निफिकन्स काय.
तर त्यापूर्वी आपण जे डिफरन्शियल इक्वेशन पाहिलं होतं इन्फेक्शियस लोकांसाठी, di/dt इज इक्वल टू R0 इंटू S/n-1 होल इंटू गामा आय, हे रिअरेंज केल्यानंतर आपल्याला हे डिफरन्शियल इक्वेशन मिळतं. तर ह्या डिफरन्शियल इक्वेशनवरून आपण काय R0 बद्दल काय कमेंट करू शकतो हे पाहूया. तर सगळ्यात पहिल्यांदा पहा, जर R0 हा जो आहे तो n/S0 ह्या टर्मपेक्षा जर मोठा असेल तर काय होईल की di/dt जो आहे, रेट ऑफ चेंज ऑफ इन्फेक्शियस पीपल, तो 0पेक्षा मोठा आहे. di/dt 0पेक्षा मोठा आहे म्हणजे काय की रेट ऑफ इन्क्रीज ऑफ इन्फेक्शियस पीपल, किंवा तो पॉझिटिव्ह आहे. थोडक्यात पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय की इन्फेक्शियस पीपल वाढत आहेत रोज, देर आर मोर इन्फेक्शियस पीपल डेली. सो हा त्याचा अर्थ होतो. यामध्ये S0 म्हणजे इनिशियली असणारी ससेप्टेबल लोकांची पॉप्युलेशन. तर एनिवे हे फक्त इम्पॉर्टंट नाही आहे, इम्पॉर्टंट आहे हे. ओके, di/dt ग्रेटर दॅन 0 म्हणजे इन्फेक्शियस लोक, दररोज इन्फेक्शन होणारे लोक पॉझिटिव्ह आहेत, म्हणजे जास्त लोक इन्फेक्शियस होत आहेत. त्या केसमध्ये काय होईल, एपिडेमिक आउटब्रेक होईल ऑब्वियसली. दुसरी केस आहे जर R0 n/S0 पेक्षा जर लहान असेल तर त्या केसमध्ये ऑब्वियसली इन्फेक्शियस लोक जे आहे, इन्फेक्शियस कंपार्टमेंटमध्ये येणारे लोक जे ते निगेटिव्ह आहेत. निगेटिव्ह म्हणजे ऑब्वियसली देर इज नो बडी कमिंग इन टू द कंपार्टमेंट, देर आर पीपल लिव्हिंग द कंपार्टमेंट, म्हणजे इन्फेक्शियस लोक रिकवर होत आहेत असं त्याचा अर्थ होतो डेली. आणि या केसमध्ये ब्रेकडाऊन नाही आहे, आउटब्रेक नाही आहे. तर R0 वर डिपेंड आहे की एपिडेमिक आउटब्रेक होईल किंवा नाही. आणि अगेन आपण जसं मागे पाहिलं, R0 डिपेंड आहे बीटा आणि गामावर. तर गामा तर मोस्टली आपल्या हातात नाही आहे, कारण गामा हा रेट ऑफ रिकव्हरी किंवा रेट ऑफ डेथ आहे. आणि ऑब्वियसली कोरोनासारख्या डिसिजेसवर वॅक्सिन नसल्यामुळे रिकव्हरीसाठी आपल्याला नॅचरल इम्युन पॉवरवर डिपेंड राहावं लागतं. रेट ऑफ डेथ अगेन दॅट इज नॉट इन आवर हँड अँड वी होप दॅट नोबडी डाईज आउट ऑफ इट. नंतर पाहूया आपण R0 बेसिकली आहे काय की R0 हा एक्सपेक्टेड नंबर ऑफ केसेस डायरेक्टली जनरेटेड बाय वन केस, म्हणजे एक व्यक्ती किती लोकांना इन्फेक्ट करतो ऑन अन ॲव्हरेज, तो म्हणजे R0 आहे. तर R0 कशावर डिपेंड असतं, R0 डिपेंड असतो एन्व्हायरमेंटल कंडिशन्सवर आणि बिहेवियर ऑफ इन्फेक्टेड पॉप्युलेशनवर. लक्षात घ्या, हा खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे R0ला अफेक्ट करणारा, जो की बिहेवियर ऑफ इन्फेक्टेड पॉप्युलेशन. इन्फेक्टेड लोक कसे बिहेव करतात, त्यांचं मुवमेंट कुठे होतं, ते कुठे कुठे फिरतात, त्यावर डिपेंड आहे ते किती जणांना स्प्रेड करतील. त्यानंतर आपण R0चे युजेस पाहूया. सगळ्यात पहिला यूज आहे की किती पॉप्युलेशन इन्फेक्ट होईल. सगळ्यात पहिला जो यूज आहे R0चा ते प्रेडिक्ट करणं. दुसरी गोष्ट म्हणजे R0चं आपण यूज करू शकतो किती लोकांना आपलं इम्युनाइज करावं लागेल थ्रू वॅक्सिनेशन. म्हणजे जर वॅक्सिन सापडलं कोरोनाचं, सपोज उद्या परवा काही दिवसांनी काही महिन्यांनी जर कोरोनावरची लस सापडली, त्याच्यावरचं औषध सापडलं, तर किती लोकांना कमीत कमी आपल्याला इम्युनाइज करावं लागेल. कारण सर्वांना तर इम्युनाइज करू शकत नाही आपण, कारण करोनाचे जे पेशंट्स आहेत ते जगभर खूप वाढत आहेत. आय थिंक आज 14 एप्रिल 2020 रोजी ही संख्या आहे 18 लाखाच्या घरात आहे पूर्ण जगभरामध्ये. आणि वॅक्सिन जरी सापडलं तरी तेवढं मास प्रोडक्शन होण्यासाठी खूप वेळ लागू शकतो. त्यामुळे आपल्याला एक डिसिजन घ्यावं लागतं. म्हणजे हे ट्रेड ऑफ आहे की नंबर ऑफ पीपल, किती लोकांना वॅक्सिनेट करायचं वर्सेस किती लोकांना इन्फेक्शन झालेलं आहे. तर ते डिटरमाइन करण्यासाठी आपल्याला R0ची मदत लागते. जनरली एवढ्या लोकांना आपण जर ह्याच्यापेक्षा जास्त लोकांना जर का वॅक्सिन इम्युनाइज केलं तर डिसीज कंट्रोलमध्ये येऊ शकतो, ही अशी थिअरी आहे. आता आपण फ्लॅटनिंग द कर्व म्हणजे काय हे पाहूया. तुम्ही ही टर्म ऐकली असेल न्यूजमध्ये किंवा इंटरनेटवर वगैरे ऐकलं असेल, फ्लॅटनिंग द कर्व. तर फ्लॅटनिंग द कर्व म्हणजे काय की बेसिकली व्हायरसचा जो स्प्रेड आहे तो स्लो डाऊन करणं, इन्फेक्ट होण्याचा जो रेट आहे तो स्लो डाऊन करणं. तर
हे पाहण्यापूर्वी हे 2 प्लॉट पाहून घ्या त्याच्यामध्ये. तर हा रेडवाला जो ग्राफ आहे तो ग्राफ आहे जेव्हा आपण विदाऊट एनी प्रोटेक्टिव्ह मेजर्स व्हायरस स्प्रेड होतो तेव्हाचा, आणि हा जो ब्ल्यू ग्राफ आहे तो प्रिकॉशनरी मेजर्स घेतल्यानंतर व्हायरस कसा स्प्रेड होतो त्याचा. आता ह्या 2 ग्राफमध्ये ज्या लोकांना इन्फेक्शन होतं ते नंबर ऑफ पीपल सेमच आहे, काही फरक नाही आहे. फक्त याच्यामध्ये फरक आहे की व्हायरस किती रेटनं इन्फेक्ट करतो लोकांना, एवढाच एक फरक आहे. ह्याच्यामध्ये फास्ट इन्फेक्शन होतं आणि फास्ट लोक रिकवर पण होतात. ह्याच्यामध्ये इन्फेक्शन स्लो होतं आणि रिकव्हरी पण स्लो होते. आता रिकव्हरीचा अर्थ लक्षात घ्या. रिकव्हरी म्हणजे एकतर लोक ॲक्च्युअल रिकवर होत आहेत किंवा लोक डेड होत आहेत, मरण पावत आहेत. ओके, त्यामुळे ही फास्ट रिकव्हरी ही काही कामाची नाही आपल्या. कारण ह्याच्यामध्ये काय होतं, ही जर तुम्ही हॉरिझॉन्टल लाईन पाहिली तर ही हॉरिझॉन्टल लाईन आहे हेल्थकेअर सिस्टमची कॅपॅसिटी, म्हणजे एका वेळेस किती लोकांना आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. जर कोरोना व्हायरस झाला किंवा कुठलाही असा एपिडेमिक डिसीज झाला तर हा रेड जो प्लॉट आहे याच्यामध्ये काय होतं की कॅपॅसिटी लवकर एक्झॉस्ट होते. म्हणजे खूप जास्त लोकांना, आपल्या कॅपॅसिटीपेक्षा पलीकडे लोकांना इन्फेक्शन होतं आणि आपण त्यांची ट्रीटमेंट करू शकत नाही. त्यामुळे लोक जे रिकवर होतात मोस्टली मृत्यू पावू शकतात. त्यामुळं किती लोकांना इन्फेक्शन झालं ह्याच्यापेक्षा कुठल्या रेटने झालं, किती फास्ट झालं, हा फॅक्टर खूप इम्पॉर्टंट आहे. जर खूप फास्ट पसरत असेल इन्फेक्शन तर काय होईल, आपली जी लोकल हेल्थकेअर सिस्टीम आहे ती ओव्हरलोड होऊन जाईल कॅपॅसिटीच्या पलीकडे, आणि त्यामुळे काय होईल, जास्त लोक मरण पावतील. हे आपल्याला नको आहे. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, कर्व जो आहे तो फ्लॅट झाला पाहिजे. आणि कर्व फ्लॅट करण्यासाठी काय करावं लागेल, आपण आपल्या लेवलला काय करू शकतो, आपण घरातच राहू शकतो, तरच कर्व फ्लॅट होऊ शकतो. अदरवाईज देर इज नो वे फॉर द कर्व टू बी फ्लॅटन. तर हे होतं कोविड-19 वरचं लेक्चर. काही टेक्निकल ॲस्पेक्ट्स आपण डिस्कस केलेले आहेत, काही मॅथमॅटिकल इक्वेशन्स आपण पाहिलेले आहेत. आपण जे इक्वेशन्स पाहिले त्याच्यावर रिसर्च अजूनही चालू आहे. बरेच नवीन मॉडेल्सवर रिसर्च करतायत. कारण हा जो पॅन्डेमिक आहे हा अजून त्याचं प्रोग्रेशन चालूच आहे. त्यामुळे हा काही थांबलेला नाही आहे. त्यामुळे नवीन गोष्टी बाहेर येत आहेत. जसजशा गोष्टी बाहेर येत जातील तसतसं अजून आपल्याला नवीन गोष्टी कळत जातील. याच्याबद्दल पॅन्डेमिकबद्दल R0 कॅल्क्युलेट करणं चालू आहे. वेगळ्या देशांसाठी R0 कॅल्क्युलेट केला, ओव्हरऑल जगासाठी R0 कॅल्क्युलेट केलेला आहे. बरेचसे रिसर्च पेपर्स अवेलेबल आहेत. तुम्हाला जर इंटरेस्ट असेल तर तुम्ही वाचू शकता ते पेपर्स. मी त्यामध्ये लिंक देणारच आहे. तर तुम्हाला काही क्वेरीज असतील तर तुम्ही मला मेल करू शकता. माझा मेल ID दिलेला आहे, सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे. आणि पाहण्यासाठी थँक्यू.